हॅलो. नमस्कार मित्रांनो. काल खूप थकलो होतो. आज रात्री मस्त झोप झाली आणि आता उठलोय. थोडं डोकं दुखतंय पण ठीक आहे. आज इथेच लोकल शिमलामध्ये साईट सीइंग करायची आहे. हडिंबा टेम्पल वगैरे, मॉल रोड. मनाली, वी आर इन मनाली, शिमला सॉरी नाही. सॉरी सॉरी हँगओव्हर. ओके, मी सांगते तर ना, आता इथे आम्ही हिडिंबा टेम्पल, घटोत्कच टेम्पल आणि अजून काही स्पॉट्स आहे जे बघायला आम्ही जाणार आहे. आणि कालचं हँगओव्हर म्हणजे असं थकल्यासारखं होतं तर मी तर मेडिसिन घेऊन आता वापस फिरायला जाणार आहे. कारण आजचाच दिवस आहे, उद्या आमची पुन्हा सकाळी ट्रॅव्हलिंग आहे. ट्रॅव्हलिंग टू दिल्ली. येस, फ्रॉम मनाली टू दिल्ली हो, ट्रॅव्हलिंग आहे आणि त्यानंतर फ्लाईट. फ्लाईट. तर काल उद्या खूप ट्रॅव्हलिंग होणार आहे. काल पण झालंय आणि आज लोकल साईट सीइंग करून थोडा आराम करतो, जेणेकरून उद्या थोडी एनर्जी राहील. येस. आता आम्ही रेडी झालोय, ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि हे बघा माझं छान आहे, बट मला जॅकेट घालावं लागतंय बिकॉज बाहेर ऊन आहे. हो आणि थंड हवा पण आहे. चालेल, चला बघूयात. बाय बाय. हाय, आम्ही चाललोय हडिंबा टेम्पल. जरा ट्रेकिंग आहे. ट्रेकिंग म्हणजे थोडं स्टेप्स चढतोय. राजू पूर्ण थकली आहे 7 पायऱ्यांमध्येच, नेहमीप्रमाणे. दम लागलाय, ते बोलू पण शिकत. व्ह्यू वगैरे छान आहे, एकदम फुल फॉरेस्ट आहे. त्यामध्ये एक स्टेप वे, तिथनं आपण देवीच्या मंदिरापर्यंत जाऊ शकतो. वरती मंदिर आहे, तर ते पण मी तुम्हाला दाखवतो. राजू चल, लवकर चल. हे बघा कशी थकली आणि रोज जिमला जाते घरी. ही आहे आमची फिटनेस. ये हाय गाईज, आम्ही ड्रेसअप केलं इथलं हडिंबा टेम्पलला आलोय आणि तिकडे ड्रेसअप केलंय. जस्ट फोटो वगैरे घेणार आहे. मस्त वाटतंय, एक नंबर लुक वाटतंय. राजू तर किती छान दिसते, सुजलेलं दिसते. छान दिसते पण ज्वेलरी. ओके, बाय बाय. हाय गाईज. तर आता आम्ही आलोय हिडिंबा टेम्पलला. हडिंबा टेम्पलला आलोय. मागं तुम्ही बघू शकता पूर्ण लाकडाचं स्ट्रक्चर आहे. हे पण आहे ते लाकडाने बनवलेलं पूर्ण. आणि तिथे बाहेर त्याचे डेकोरेशनसाठी त्यांनी शिंगाचे असे प्राण्यांचे मुखवटे ठेवलेले. ते रिअल आहे ऍक्च्युली. ऍक्च्युली आधीच्या काळी राजे वगैरे शिकार वगैरे करायचे आणि ते रिअल त्यांचे जे शिंग वगैरे असायचे किंवा वरची कवटी वगैरे असायची ते तिथे लावले जायचे. ॲज ॲस्थेटिक पण आणि प्रेस्टिज पण, दोन्ही पण. हां, पण छान आहे. आतमध्ये असं आतमध्ये खाली वाकून दर्शन घ्यायला थोडं छान आहे, भारी वाटतं. बाकी छान आहे. आणि इथे ना ते ड्रेसेस वगैरे पण आहे जे आम्ही आता ट्राय केले. हो, आम्ही घेतले ब्लॉगमध्ये ड्रेसेस वगैरे ट्राय केले. मस्त वाटतं एकदम, कारण इथला ट्रॅडिशनल लुक येतो. छान वाटले इथे. आणि आता इथे बाजूलाच घटोत्कच टेम्पल आहे, तिथे जातोय. आणि तिथनं वन विहार, इथे सेम फॉरेस्ट व्ह्यूच असेल वन विहार म्हणजे, तिथे जातोय. आणि तिथून मग लंच वगैरे करून बघू नेक्स्ट पॉईंट. भूक लागली आहे, पहिला तर काहीतरी खाऊ काढा मला. चलो बाय बाय. नमस्कार मित्रांनो. हाय गाईज. थोडे झोपेतून उठल्यासारखं वाटतंय, कारण आम्ही मस्त 3 वाजता झोपलेलो आणि आता 6 वाजले. पण तुम्हाला दिसतंय मागच्या डोंगरांवर अजून पण ऊन आहे, बरोबर आहे. कारण इथे लवकर दिवस उजळतो आणि लेट मावळतो. करेक्ट. लवकर सूर्य उगवतो आणि लेट मावळतो. मी काहीतरी वेगळं बोललेलो. दिवस खूप मोठा असतो. 8 वाजता इकडे सूर्य ऑलमोस्ट. 8 वाजता, 8:30ला, 8:15ला अंधार पडला स्टार्ट होतो. आम्ही हिडिंबा टेम्पलवरनं आलो, मग हडिंबा घटोत्कच टेम्पलला गेलो. त्यानंतर खाल्लं थोडंसं जास्ती, की आम्हाला पोट भरेल एवढंच आम्ही पाहिलं. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि झोपलो मस्त. जसं पुण्यात झोपतो दुपारी तसं झोपलो आम्ही. आणि कालचा थकवा होता ऑलमोस्ट, त्याच्यामुळे जास्त मस्त झोप आली. कारण उद्या पण ट्रॅव्हलिंग आहे 6 वाजता, त्यामुळे मी आज आराम केला. एकदम मस्त चिल दिवस घातला आज. खरं ट्रिपला आल्यासारखं आज वाटलं, कारण बाकी वेळेस तर दिसते धावपळत चालू असते. हा पॉईंट तो पॉईंट, हा पॉईंट तो पॉईंट. आज 1-2 पॉईंट केले आणि आराम केला. आता संध्याकाळी मॉल रोडला जातोय, तिथे काहीतरी खातो. कुल्हड चहा भेटते, चहा पिऊ. नंतर थोडं फिरू, शॉप्स वगैरे काही वाटलं तर थोडंफार घेऊन ये, तर काही नाही. आणि नंतर डिनर होईल आणि मग रिटर्न. उद्या सकाळी 6 वाजता निघायचं आहे, त्यामुळं जस्ट संध्याकाळी इव्हिनिंगला मस्त वाटतंय. बाय बाय. हाय गाईज. जसं इट्स वरण डागर. बऱ्याचशा जणांना माहिती पण नसेल, स्ट्रीट डान्सर आहे. आणि मला पण नव्हतं माहिती, बट या
ग्रेट डान्स. मी बघितलं आधी टी व्हीवर पण एक शो, डान्स शोमध्ये रेमो डिसूजा त्यांच्याकडे पण आलेले, डान्स केलेला. आणि ते उरले स्ट्रीटवर डान्स करतात, त्यातून जे काही भेटेल तेच त्यांची कमाई आहे. मस्त वाटलं भेटून आणि छान डान्स करतात, एक नंबर. रिअल एक्सपिरियन्स एक नंबर होता. आम्ही पण ट्राय केलं की त्याला थोडी हेल्प करू शकतो, बट नमस्कार मित्रांनो, सकाळी आम्ही 6:30ला निघालेलो मनालीतून. आणि तिकडे इतकी थंडी होती आणि इकडे अपोजिट आम्ही आहे चंदीगडजवळ. टेम्परेचर अराउंड 40 असेल, एकदम काय म्हणतो आपण, कडक ऊन आहे. आणि आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो, पण आता सगळे जॅकेट वगैरे घालून निघालो. इथं आला फुल गरम व्हायला लागलं. आता ओलं झालो, आता जाम जळायला लागतं. दिल्लीत गेल्यावर पूर्ण जाळ निघणार असं वाटतं. तर दाखवूया तुम्हाला दिल्ली. हाय मित्रांनो, बघा ही माझी बायको बर्गर खाते. आम्ही मनालीतून दिल्लीला जातो आहे आणि इथे मध्ये हरियाणाच्या बॉर्डरवर थांबलो आहे. अंबाला म्हणून सिटी आहे, तिथे थांबलो आहे. आणि तिथे एक हवेली नावाचं हॉटेल आहे, मस्त आहे एकदम ग्रँड, जरा महाल राजवाडासारखं फिलिंग येते. आणि इथे तिने ऑर्डर काय केलं आहे, बर्गर, जो की पुण्यात खूप वेळा खाल्ला आहे आणि ती खातच असते. नाही तर थिंग की मला कसं तरी होत होतं, मला रोटी खायची इच्छा कोणती नव्हती. हीच काय ठीक. तर माझी शाही थाळी आली आहे, हे बघा तुम्ही. स्वॅगीची थाळी आली आणि स्वॅगीने लगेच डिस्कनेक्ट केलं. आणि तुम्हाला टेस्ट पण नाही करून देते की त्याची थाळी कशी मस्त आहे. आहे. असं कोपऱ्यात जाऊन बसला मी खाईल. नाही म्हणून नाही बघतो, हां, इथं ग्लास होते ना. अच्छा. तू आधी बर्गर खा मग थाळीला. काय करायचं एवढं 2 तास आधी एअरपोर्टला आलोय आता. 2 तास आले तर आपण 1 मिनिट, माझा कॅमेरा Discuss करू शकतो. मे बी क्लिअर नाही आहे. हां, बोल आता. 2 तास लवकर आलो तर आपण डिस्कस करू शकतो नेक्स्ट ट्रिपला कुठं जायचं. Hey guys, we are in Delhi airport now. We just check in our bags and now we are waiting for our flight. Okay, this airport is too big. Actually in Delhi there are 3 airports, T1, T2, T3. This is the Terminal 2 airport and we are going to the zone 2 and gate number 21. So there is some delay. Our flight is at 11 but we reached early. Okay, our मराठी, आपली ऑडियन्स cab driver is too fast. मराठी. Now we are shifting into Marathi. काय झालं, आम्ही ना लवकर आलो आज बरं का. आणि कॅब ड्रायव्हर आहे ना एक नंबर होता. आणि मग नगरी काय अनुभव आहे आम्हाला. प्राऊड ऑफ नगरकर या बॉय. लवकर आलो आहे आम्ही आता. आणि चेक इन वगैरे झालं आहे. आता आलो आम्ही, फ्रेश वगैरे झालो, बसलो आहे. आता जरा नाश्ता वगैरे, चहा वगैरे करू आणि मग 9च्या दरम्यान आपण चेक इन करू. काय भूक लागली आहे की काय करायचं एवढा वेळ. चल ना जेवण करू. व्हेज थाळी भेटतं. सब्जी रोटी एअरपोर्टवर नाही भेटत व्हेज थाळी भेटते आय इथे. थिंक. इथं मेस आहे दिल्ली एअरपोर्ट. सॉरी, कॅन्टीन आहे. राजू कुठे गेलेली? राजू फिरायला गेलेली. एअरपोर्ट फिरून आली राजू. छान वाटलं ना? छान आहे एअरपोर्ट. एसीत बसायला छान वाटतं. बाहेर उन्हाच्या लाही होती. काय लाही अंधार पडला का? नाही पडलाय. घरी जायचं मला. ज्वारीची भाकरी, गवारीची शेंगा खायचं. तुझ्या हातची भेंडी खायची आहे स्वॅगी. आधी तुझ्या हातची खाऊ भाकर आणि गवारी शेंगा. आणि तुझ्या हातचा आंबस आणि चपाती खायची. चपाती तुझ्या हातची, आंबस मी काय. हां, आंबस. 11ला फ्लाईट आहे काय आमची. आणि बसलो आहे निवांत तिथे. मस्त वाटतं. एक वेळेस लवकर आलेलं चांगलं, लेट नको आहे. धावपळ होती. आता बॅग आपल्या कुठे गेल्या, दुसऱ्या फ्लाईटमध्ये नको झालं. हा ना, आम्ही वापिस म्हणाली. यावेळेस स्वतः चेक इन केलं कारण ते इकडे काय बोलतात त्याला, चेक इनचं म्हणजे जे स्वतः सेल्फ सर्व्हिसवाला करू शकतात, जे आम्ही फर्स्ट टाइम केलं आहे. आणि आता आम्हाला डाऊट आहे आमच्या बॅग सही सलामत पुणे एअरपोर्टला भेटाव्यात ना. तेच तर. नमस्कार मित्रांनो, आपण काय खातोय कसं दाखवूया. आम्ही आहे दिल्ली एअरपोर्टवर आणि आम्ही खातो मंचुरियन राईस. ते पण एअरपोर्टवर मंचुरियन राईस खातो. मला पिझ्झा खायचा होता पण यांनी माझ्याशी भांडून म्हणजे मी भांडत नाही कधी, भांडायला तू असतो. प्राईस मी सांगत नाही कारण एअरपोर्टवर येतो, अंदाज लावू शकतो कसं असतो. टेस्ट कर तू.
ठीक आहे ठीक आहे म्हणू शकतो. ओके ओके असेल आय थिंक सो. असं त्याचं एक्सप्रेशन बघून ठीक आहे. सूप टेस्ट सूप नाही मंचुरियन. आपलं साई छत्राचं बेस्ट आमच्या गावाकडचं. जरा खाण्यावर कॉन्सन्ट्रेट करतो. येस. भूक लागली अजून 2 तासांनी फ्लाईट आहे आम्हाला, तोपर्यंत असंच बसायचं. अजून वेट करायचं. खाऊन पुन्हा वेट करतो. खाण्यात